नमस्कार मित्रांनो. मी काय बोलणार आहे हे मला माहीत नाही. पण जस्ट कॅमेरा चालू केला आणि म्हटलं रँडम आपण शूट करावं. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे ही जी झाडं आहेत, खरं हेच सुख आहे. या झाडांच्या मधोमध जो रस्ता आहे आणि ह्या रस्त्यामधून ह्या झाडांच्या सावलीच्या आत चालत चालत जाताना खूप शांत अनुभूती होते. निसर्गाच्या सानिध्यात येऊन खरं माणसाला स्ट्रेसफुल वाटत नाही. निसर्ग हा माणसाचा स्ट्रेस दूर करतो. खऱ्या अर्थाने जर देव म्हणावा तर तो निसर्गच आहे असं मला वाटतं. माथ्यावरती जो सूर्य आहे आणि ही अवतीभोवती जी हिरवीगार झाडी आहेत, ही झाडीच आपल्याला सुखावतात. आणि महिनाभर काम करून महिन्यातून एखादी सुट्टी किंवा गल्लेलट्ट पगार असल्यावरती आठवड्यातून एखादी सुट्टी काढून आपण अशा निसर्गाच्या सानिध्यात येऊन एक दिवसाचं आयुष्य जगतो आणि 6 दिवसाची हमाली करतो. अर्थातच निसर्गाच्या सानिध्यात राहायला कोणाला आवडत नाही. पण हा समाज किंवा हे जग एका वेगळ्या पद्धतीने चालतं. जसं जसं तुम्ही मोठं होता तसं तसं काही गोष्टी तुम्हाला अवगत होतात आणि हे समजतं की ह्या सत्तेच्या, ह्या व्यवस्थेच्या केंद्रभागी आहे तो म्हणजे पैसा, प्रतिष्ठा. आणि काही लोकं ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करतात. तर तुम्ही ह्या सर्व गोष्टींमधून बाहेर पडू शकता का? तर ह्याचं उत्तर ज्याचं त्यांनी शोधावं. कारण बऱ्याच गोष्टी तुम्हाला मागं ओढत असतात, बऱ्याच गोष्टी तुम्हाला खेचत असतात. तर ह्या खेचणाऱ्या गोष्टींमधूनच तुम्ही तुमचं समाधान शोधलं पाहिजे. कारण आयुष्य हे खूप कमी असतं. मागे ओळसतोपर्यंत काही लोकांचं आयुष्य हे बदलून जातं. तर आनंद घ्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये. जे आहे त्याच्यामध्ये सुखी राहावा. जे आहे त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड ठेवा. मी असं म्हणत नाही की हा माइंडसेट त्यावेळेस येतो ज्यावेळेस आपण अपयशाचे धक्के घेत असतो. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुमची स्टार्टिंग पॉईंट काय आहे आणि तुम्ही आत्ता कुठे उभे आहात. माझी जी स्टार्टिंग पॉईंट होती आणि मी जे आत्ता उभा आहे, ज्या पद्धतीने मी चालतो आहे, तर अर्थातच मी माझ्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल समाधानी आहे असं मला जेन्युइनली वाटतं. कारण देवाने, ह्या परमेश्वराने, ह्या सृष्टीने खूप काही आपल्याला दिलेलं असतं. आपण आपल्याकडं जे नाही आहे त्याच गोष्टींवरती जास्त फोकस करत असतो. अर्थातच हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे की त्यांनी कुठल्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करावं आणि कशाला महत्त्व द्यावं. कारण जिथं आपण आपलं लक्ष केंद्रित करतो त्याच गोष्टी आपण मोठ्या करत असतो. अर्थातच जी लोकं तुम्हाला निगेटिव्ह करतात, जी लोकं तुम्हाला मागे ओढतात, अशा लोकांपासून लगेच दूर व्हा. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहात तर ते तुम्ही. कारण ती लोकं मूर्ख आहेत म्हणून तुम्हीही मूर्ख बनणं, ती लोकं बावळट आहेत म्हणून तुम्ही देखील बावळटासारखं वागणं किंवा ती क्रूर आहेत म्हणून तुम्ही पण क्रूर होणं, ह्याचा अर्थ तुम्ही तुमचं जे सत्व आहे, तुमची जी ओरिजिनॅलिटी आहे, तुमचा जो बेस आहे, ते तुम्ही सोडताय आणि तुम्ही तुमच्यातल्या चुकीच्या माणसाला खतपाणी घालताय. त्यापेक्षा काइंडनेस, जो दयाळूपणा आहे, जेवढं शक्य होईल तेवढं समाजाप्रती आणि ह्या आपल्या अवतीभोवतीच्या सृष्टीप्रती कृतज्ञ राहा. कारण ह्या गोष्टी पण काही लोकांना अनुभवता येत नाहीत. बरीच लोकं असतात जी संघर्ष करतात, स्ट्रगल करतात. 2 वेळची अन्न खायची काही लोकांची भ्रांत असते. कॅमेरा चालू झाला की माझी बडबड चालूच होते. खरं तर आज काय बोलावं, काय गोष्टी शेअर कराव्यात हे माहीत नव्हतं. पण हा रँडम व्लॉग आहे माझा. जो व्लॉग मला असं वाटतं की माझ्या ज्या भावना आहेत किंवा मला जे व्यक्त व्हावंसं वाटतंय तर ते व्यक्त झालं पाहिजे. आणि हे एका रेकॉर्डच्या माध्यमातून माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी हे जतन करून ठेवलं पाहिजे. तुम्ही देखील शेअर व्हा, व्यक्त व्हा. तुम्हाला जे वाटतंय त्या गोष्टी स्पष्टपणे बोलायचा प्रयत्न करा आणि कोणाशीही लागेबांधे न ठेवता स्वतः प्रगतीपथावरती चाला. हळूहळू का होईना प्रगती करा.
जी लोक खूप जास्त स्पीडने जातात ती पुढं जाऊन पडतात, धडपडतात. पण पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे डिसिजन घेणं, त्या डिसिजनवर ठाम राहणं. कुठलीही गोष्ट घ्या, ज्यावेळेस तुम्ही पावसाची अपेक्षा करता त्यावेळेस फक्त पाऊस पडत नाही, तर त्यासोबत पडतात विजा, त्यासोबत येते माती, त्यासोबत पूरही येऊ शकतो, त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारची हानीही होऊ शकते किंवा काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे ज्यावेळेस अपेक्षा करता त्यावेळेस दोन्ही गोष्टींची अपेक्षा करा आणि प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहा, जेणेकरून ती गोष्ट तुम्हाला सरप्राईज करणार नाही. मित्रांनो, जाता जाता मला गेम ऑफ थ्रोन्समधील एक डायलॉग आठवला. तो डायलॉग म्हणजे एव्हरीवन इज युअर एनिमी, एव्हरीवन इज युअर फ्रेंड्स, एव्हरी पॉसिबल सिरीज ऑफ इव्हेंट्स हॅपनिंग ऑल ॲट वन्स. याचाच अर्थ प्रत्येकजण तुमचा शत्रू आहे, प्रत्येकजण तुमचा मित्र आहे आणि घडणाऱ्या प्रत्येक नानाविध घटना एकाच वेळेस घडत असतात. याचाच अर्थ तुम्ही कोणावरतीच पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही, कारण परिस्थितीनुसार लोक हे तुमचे मित्रही असू शकतात आणि शत्रूही असू शकतात. ह्या गोष्टी सांगून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. थँक्यू सो मच माझी ही बडबड ऐकल्याबद्दल. थँक्यू.